आमच्या मेकअपचा कसा विषय असते तुम्हाला दाखवतो. पहिला एकदम आमच्या बाळाला कटात ठेवावं लागते. उगाच असं काय पण करून चालत नाही. माझे कापडच वाहतो यार, मला वेळ नाही. भावानं आणि माझ्या बहिणी नमस्कार. भावानं आणि माझ्या बहिणीनो, आमच्या राणी सरकारनं घालणार आज आम्ही आंघोळ. आणि आमच्या राणी सरकार नाश्ता करत बसल्यात बघा. मम्मी आंघोळ करायची ना? दुपारी दुपारी बिपारी काय नाही, आत्ताच करायची. दुपारी काय तुझ्या बाच लगी नाही होई? दुपारी करणार नाही नाही, आत्ताच करायची. बघा बस. हे तू का बस, आत्ताच करायची. तू का बस, थंड बिन काय वाजत नाही, आत्ता करायची. 4 दिवस झाला आंघोळ केलेलं नाही, आजच करायची आंघोळ. आंघोळ घालायच म्हणताना आमच्या राणी सरकार कशा चिडल्यात बघा. हा इकडे बघून रड, माझ्याकडे बघून रड. हां तरी पण मी ऐकणार नाही. आता सिंहासन घेऊन चालले हात ठेवायला. आणि विषय कसा आहे, खुर्चीवर बसल्याशिवाय आमच्या हिशोबांचा आंघोळ होत नाही. त्यामुळे सिंहासन व्यवस्थित लावून घेतलं की नाही ते निवांत बसत्या. पाणी तापले, गरगरीत आपला आवाज यायला लागलाय गच्चमध्ये. बघूया आता मॅडमांचं टायर कुठं गावाला. टायर बघतो घेऊन जातो आता यासनी. त्याशिवाय हिने काय व्यवस्थित येणार नाहीत माझ्यासोबत. आमचं सगळं आवडले काय आंघोळ करायला चाललंय. मला म्हणते आजचे दिवस राहून दे, तुझी तू कर्ज उद्या कर. तरी पण मी ऐकणार नाही. आम्ही आंघोळ करायला जाणार म्हणजे जाणार, विषय संपला. आता आंघोळ करणार आहे मी जाऊन. आणि 4 दिवस झाला आंघोळ घातलेलं थंडीमुळं. आता चाललोय आम्ही आंघोळ करायला. बाय बाय. प्रत्येक वेळेची बोंब आहे. आंघोळीला मम्मीला नेऊन ठेवलं की नाही शॅम्पू आणायची विसरला असते. तर जाऊन आणि शॅम्पू घेऊन येतो. मम्मी जरा कसं झाली थंडीमुळं अंगली दुखा लागली, पण त्यांनी लागलेलं लंग करायला. असू दे, बघूया. जाऊन शॅम्पू घेऊन येतो. आंघोळ घालून मला आज मम्मीची बरीच कामं आवरायचे. मग पडदेशी जातो, आवरून येतो. मला पैसे राहिले, पैसे चिल्लर घेऊन जायला पाहिजे. परवाचं शॅम्पू आणलेलं सगळं एक मम्मीला लावला. 4 दिवस झाले मीच आंघोळ करलं ते शॅम्पूनं. जाऊन शॅम्पू घेऊन येतो. कोंडाव्याला नको म्हणताना मी हेड अँड शोल्डर आपला युनिव्हर्सल शॅम्पू घेऊन आले कोंड्यावरचा. आमच्या सिंहासनावर राणी सरकार निवांत बसल्यात. बघा इथे बसल्यात. आंघोळ करणार आहे मी, गरगरीत आंघोळ करणार आहे. पाणी गरगरीत उकळलेलं आहे. आणि आता कडक कडक पाण्यानं गरम गरम मस्तपैकी निवांत आंघोळ करणार आहे मी. छानपैकी आलोच. 7.5 मिनिटात आंघोळ करतो आणि परत येतो भावनांनी माझ्या बहिणी. तर भावनांनी माझ्या बहिणीनो आम्ही आंघोळ करून आलोय. आणि गाऊन तेच घातलाय, कारण गाऊन मी रात्री चेंज केला, त्यामुळे हा तेच गाऊन ठेवलाय. लय जमले भावना. आणि सकाळी थंडी उडी वाजल्या, तरी पण आंघोळ घातले. म्हटलं 4 दिवस झालं आंघोळ घातले नव्हते. आणि उद्या दवाखान्यात पण जायचं सकाळी, म्हणून आंघोळ घातल्या. अक्षरशः आता कट्टावर गेलो मी अजून आंघोळ केलेलं नाही. 12 वाजता आल्यात जवळजवळ. आत्ता मी आंघोळ करणार. ताईच्या पण आमचे मेकअप करून घेतो. तुम्हाला दाखवतो. 5 मिनटं थांबा. हे किती दमच्या उद्या माझी मम्मीचा आवरूच तर. काल वाळत घातलेलं धुणंसुद्धा मी अजून आणलेलं नाही. राणी सरकारनं इथं बसवलं आहे. आंघोळ घालून केस पुसून घेतो. बघूया आपण काय नाही. अजून लई काम आहेत मला. एक 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 आवरत जरा का मी इथंपर्यंत आलो आहे. आता इथनं पुढं अजून बरेच काम आहेत, अजून शिल्लक नाही आहेत. मॅडम आमच्या इथं बसल्यात की नाही, हे फक्त आता सुरुवात आहे. अजून जाऊन डबा आणायचा मला. आमच्या मेकअपचा कसा विषय असते तुम्हाला दाखवतो. पहिला आमच्या मॅडमांना असं बसून घ्यायचं. केस काय सगळी वाळ्यात, पण थंड वाजाल ती. म्हणताना मम्मी आंघोळ करायला नको नको म्हणाल ती. पण असू दे म्हटलं, आज करायचीच. काय पण होऊ दे, काय नाही होऊ दे, आज सुट्टी येई दे. केस बऱ्यापैकी वाळ्यात आमच्या राणी सरकारची. तेल आणि पावडर घेऊन ते एका मिनिटात आला थांबा. कसा विषय आहे माहिती आहे बाबा, उद्या जाणार आहे मी दवाखान्यात. आणि दवाखान्यात जाताना कसं एकदम आमच्या बाळाला कटात ठेवावं लागते. उगाच असं काय पण करून चालत नाही. म्हणताना आज गरगरीत आंघोळ वाटलं. उद्या सकाळी उठल्या दवाखान्यात जायला आम्ही रिकावा. सकाळी 8 वाजता जाणार आहे मी दवाखान्याला. म्हणताना म्हटलं तो व्हिडिओ तुम्हाला काय बघायला मिळेलच, त्यामुळे काही विषय नाही. आमच्या बाळाचं जरा घरघरीत आवडून घेतले आज मी. अजून आंघोळ करायचं आहे मित्रांनो. 12 वाजून 12:15 वाजता असतील. डबा नाही जायचा आहे. नंतर जरा आले. आता कसं दिसायला सांगा कट्टामध्ये. अजून यो 4 गाऊन आहेत ते टीप मारा टाकल्यात. ते आता बाई कवा देत्या कोणास ठाऊक. सारा जमाना मागे सर जरा ये माग. आहा 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 आहा
वाह वाह रामजी टिडिडिक टिडिडिक माझे कापडच वाहतो यार मला वेळ नाही भावांची माझ्या बहिणीला काय सांगू तुम्हाला आता टिकली आपल्याला घावणार नाही टिकलीच पण हाय इथंच आहे इथंच आहे जी आपली पहिल्यापासून व्हिडिओ बघतात तर माहीत असेल भावानो बहिणीनं आणि ही टिकली जी आहे ही लवकर निघत नाही कायमची बॉम्ब आहे हा आता कसा खट्ट मेकअप जातो काय प्रत्येक वेळेला ती एकच सेमच आहे सोडा काय वाटत नाही पण तुम्हाला मी दाखवतो एकच मिनिट थांबा एवढं सगळं पहिलं पसार उचलून ठेवतो ना परत लय डोसक्याला दाबवते याने कोण निस्तारच बसणार परत मी एकदा मोकळा झालो की नाही यात नाही मग काय विषय नाही हो पडलीस तुला तेवढंच कमी होतं बाई तुम्हाला एकच मिनिट थांबा दाखवतो मम्मी कशी दिसा लागल्या की नाही मला कमेंट करून सांग आता बघा माझं बाळ कसं दिसाले मेकअप करायचं करून झाल्यानंतर अंघोळ वाटले खट्टमध्ये आता कसं दिसाले नजर काढलो बघा नाही तर आणि नजर लागायची माझीच कुठं तर असं होते कधी कधी त्यामुळे आमच्या बाळाचं तर अंघोळ सगळे आवरल्या मस्तपैकी आता मी जाणार डबा आणायला असं कर मम्मी असं कर कसं वाटायला आता छान आता उद्या जायचं ना दवाखान्यात आणि अंघोळ काय रडाई नाही बारक्या पोरासारखं ना बुक्कीच खालतो पाठी ते काय दुखाले कुठला दुखाला त्याला मार एक मुस्काट लाव त्याला एक लाव मुस्काट एक लाव एक माझ्याकडनं मुस्काट लाव लाव की लाव हा नको पाय दुखायला लागला म्हणता नको म्हणाल ती बहुतेक अंघोळ पण असून झालं अजून मी आत्ता जाऊन अंघोळ करणार आहे माझं इथेपर्यंत सगळं आवडले मम्मीचं आता नाश्ता बिष्टा सगळं सकाळीच करून बसलेलो पहिला नाश्ता केल्याशिवाय पुढची कामं करून चालत नाही सगळं आवडले आमचं माझं आणि मम्मी चला आईसाहेबांचा आशीर्वाद घेतो आता मस्तपैकी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं बरेच जण आवडतात आपल्याला असं करतो तसं करतोस आईची सेवा करतोस पण दिखावा कशाला करतोस पण त्यांना आपली आईची सेवा करायचं तात्पर्य कधीच करणार नाही ती लोक फक्त आपल्याला नावं ठेवणार त्या लोकांकडे आपण लक्ष देणार नाही पण त्यांना उत्तर देणं तेवढंच गरजेचं आहे आपलं बघून 4 लोक सुधारावं आणि कुठेतरी जाऊन पुढची पिढी आपला आदर्श घेऊन आईवडिलांची सेवा करायचा काहीतरी संकल्प नवीन करावा ह्या हिशोबानं आपण व्हिडिओ करतोय पण काय लोकांना ते पटत नाही कारण त्यांचे संस्कार तसं असतात मला वाटतं त्यांचे आईवडील पण त्यांच्या संकट नसतील ह्या हिशोबानेच त्यांनी आपल्याला नावं ठेवायचा प्रयत्न करतात पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही आपलं प्रयत्न आपण चालूच ठेवणार आणि असंच मी करत राहणार कारण माझी आई माझ्या व्हिडिओ करण्यामुळे जर खुश असेल तर मला दुनियेशी काही घेणं देणं नाही दुनिया मला काही म्हटली तरी घंटा बरोबर पडत नाही दुनिया गेली तेल लावत जे आपल्याला लोक साथ देतात त्याने आपल्याला सबस्क्राईब केलं फॉलो केलं त्यामुळे काही विषय नाही ते आपल्यासाठी चांगलेच आहेत त्यांनाच आपली परिस्थिती तिने समजून घेतात म्हणून ते आपल्यासोबत आहेत जे लोक नावं ठेवतात त्याने आपल्याला ते आपल्या संकट नसतातच कधी ते तोंडात हे त्यातून आपलं संस्कार नाही शिवाय द्यायचे जाऊ दे चला आत्तापर्यंत जे झालं ते झालं इथून पुढे पण आपण असंच व्हिडिओ कॉल करणार जी जळणार आहे तुम्हाला सांगतो जेवढं तुम्ही अजून जळणार आहे अजून जळ आपल्याला घंटा फरक पडत नाही लक्षात ठेवा चला